आज नवरात्रीचा 4था दिवस आणि ही आहे 9 दिवस नवरात्री सिरीज, जिथे मी तुम्हाला आपल्या मिनी व्लॉगमधून दर दिवशी एका देवीचं दर्शन घडवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी मी आलो आहे खेतवाडी 12वी क्रॉस लेन येथील सार्वजनिक उत्सव मंडळातील देवीचं दर्शन घ्यायला। यावर्षी तुम्ही बेस्ट बॅलन्सिंग बाप्पाची मूर्ती तर पाहिली असेलच। मूर्तिकार अरुण दत्ते यांनी त्याच कमाल कलाचे पुन्हा दर्शन खेतवाडीच्या आईमध्ये साकारले आहे। त्यांच्या या कमाल कौशल्यामुळे ही मूर्ती फक्त पाहण्यास सुंदर नाही तर अनुभवण्यासाठी अगदी जिवंत वाटते। खेतवाडीची देवी ही महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्तींपैकी एक आहे आणि तिचं तेजस्वी रूप पाहून मन अगदी भक्तिभावनेने भरून जातं। या मूर्तीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तिचं अद्भुत संतुलन। प्रत्येक अंग, हावभाव इतकं परफेक्ट आहे की ती जणू आकाशात उभी आहे असं वाटतं। ही मूर्ती साकारली आहे अरुण दत्ते सारख्या महान कलाकाराने, ज्यांनी मूर्तीसाठी केवळ आकारच नव्हे तर प्रत्येक बारीक सारीक तपशील, भाव आणि भक्तिभाव जिवंत केला आहे। खेतवाडीतील देवीचं दर्शन घेऊन मन अगदी भक्तिमय झालं आहे आणि या अनुभवासाठी कलाकार आणि मंडळाचे खूप खूप आभार। हे देवीचं रूप तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता भेटूया पुढच्या दिवशी एका नवीन अनुभवासह, त्यासाठी फॉलो करायला विसरू नका।